बाबा तू आता काय सांगायचंय नाव घ्यायचंय. नमस्कार बांधवांनो, अतिशय भीषण दुःखदायक घटना घडलेली आहे. तुळजापुरात घटनेचं चक्र चालू आहे. आज 7 फेब्रुवारी सकाळची 9ची वेळ आहे. इथं संजय भाई आहेत. त्याने मला ह्या ठिकाणी फोन केला की तुळजापूरच्या हनुमान नगरमध्ये नाव काय कस्तुरा पवार ना, कस्तुरा पवार या साधारण 38-39 मी 28 म्हणलं फोन आला. 38-39 वयाच्या महिला आहेत. त्यांचा खून झालेला आहे. इथं बघू शकता. आदरणीय पोलीस डिपार्टमेंट आलेलं आहे. तपास चालू आहे. त्यांचा पंचनामा चालू आहे. तर माझी जनतेला कळकळीची विनंती आहे सर्व नेत्यांना, पक्षांना, की तुळजापुरात ही जी काय घटना घडत आहेत त्याच्या मुळाशी जाऊन ही तुळजापूरचं वातावरण कसं सौहार्दाचं होईल, कसं चांगलं होईल हे सर्वांनी प्रयत्न केला आहे. राजकारण ही बाजूला ठेवा. सतत राजकारण ह्या गोष्टी होत राहतात. पण ही राजकारण, समाजकारण सगळं बाजूला ठेवून एक अतिशय गंभीर परिस्थिती म्हणून, आणीबाणीची परिस्थिती म्हणून सगळ्यांनी एक येणं गरजेचं आहे. आणि जे सभ्य लोक आहेत, सुशिक्षित लोक आहेत, जे नुसतं बघतात सगळं, त्यांनी सुद्धा ह्या ठिकाणी उतरलं पाहिजे रस्त्यावर. तर कुठेतरी ह्या गोष्टीला, ह्या गुन्हेगारी स्वरूपाला अटकावं लागणार आहे मित्रांनो. नाहीतर काही खरं नाही. तुम्हाला सांगतो, आपण बॉम्बवर बसलेलो आहोत. कधी आता स्फोट होईल हे मी अतिशय जिम्मेदारीपूर्वक सांगतोय. कारण की पोलीस डिपार्टमेंट ह्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे. पण ही नेमकं का थांबत नाही घटना, ही फार म्हणजे चक्रावून जाणारी गोष्ट आहे. आई तुळजाभवानीच्या दारामध्ये आपण बघूया. नाईलाज असतो. मला ह्या ठिकाणी सांगावं वाटतं, ही संपूर्ण त्यांचे कुटुंबातील सदस्य आहेत. पोलीस डिपार्टमेंट आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला ह्या ठिकाणी संजयजींचा फोन आला. तुम्ही काय बघितलं, तुम्हाला कसं काय कळलं? भावाने ते फोन केले. होय, पहिल्यांदा कोण आलं इथं? ही एकटे राहत होते का? त्यांची आई आली होती. त्यांच्या आई साहेब आले होते. बर, हे चुलता आहे. चुलतेत का? आणि भयानक मारलंय सगळं ती. छिन्न विछिन्न करून टाकलेलं आहे पूर्ण चेहरा वगैरे. डोळे फोडलेले आहेत. डोळे फोडलेत. लई चित्र मारलेलं आहे त्यांना. खाली पाठीला पण आहे ना, असं रक्त साचलंय. देवा देवा. तुळजापुरात ही मित्रांनो कालच ते 3 हाताला चिमकुरे घेतले. नाही बघितलं ते, म्हणजे शब्दाच्या पलीकडे आहे सगळं सांगणं ती. मागे लागले तुळजापूरमध्ये. हा, असं होऊ नये. तुळजाभवानीच्या दारात ही जर असं चित्र राहिलं तर काय, मला सांगा सामान्य जनतेने काय करायचं? सगळ्यांनी ह्या ठिकाणी मित्रांनो रस्त्यावर उतरून या गोष्टीला अटकाव करणं गरजेचं आहे. जे काय असेल गुन्हेगारी स्वरूपाची, त्यांना जरब अटकाव बसणं गरजेचं आहे. गुन्हेगाराचा काल चोऱ्या झाल्या 3. त्या महिलेचं गळ्यात 3 तोळ्याचं मंगळसूत्र चोरलं, हिसकावलं संध्याकाळी 7 वाजता. आत्महत्या चालू आहेत. आणि हे पुन्हा अजून हे त्या रामदारात पिपरेत पडलं. पुन्हा अजून हे खून महिलेचं, ती पण आई तुळजाभवानीच्या दारात ते महिलेचं खून. या अतिशय भयानक घटना मित्रांनो. होय, बघा ते साहेब काय म्हणाले. आणि मित्रांनो ही त्यांचे आई साहेब आहेत. आई साहेब कोण आहेत? हे भाऊ आहेत. ह्यांचे सख्या बहीण आहेत. ह्यांच्या ह्या ठिकाणी हे झालेलं आहे. आणि इथं राहतात हे हनुमान नगर. हेलिपॅडची डावी बाजू, हेलिपॅड पलीकडे आहे, हे डाव्या बाजूला. आणि ह्या शेडमध्ये राहतात. आणि आपण लांबून तुम्हाला दाखवतो. हे छिन्न विछिन्न झालेला मित्रांनो प्रेत. जनतेनं सहकार्य करणं गरजेचं आहे. अशा घटना कुठेतरी असतील, वादविवाद असेल, काय असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा. आणि तुळजापूरला आपला एक शांत तुळजापूर आपलं यात्रेचं गाव आहे. हे यात्रेचं गाव जर शांत ठेवायचं असेल तर जनतेने एक होणं गरजेचं आहे. फक्त एक सामाजिक दायित्व म्हणून. बाकीच्या गोष्टी सगळ्या होत राहतील. बाकीचं राजकारण वगैरे तेवढं 15 दिवसापुरतं चालतंय. तर त्यानंतर सगळे आपले आहेत. त्यामुळे ही माझा नाही, ती तुमच्या पक्षाचा नाही. हे असल्या गोष्टी आता नको आहेत. ही तुळजापूर नीट ठेवायचं असेल तर मी जिम्मेदारीपूर्वक बोलतोय. तर सगळ्यांनी एक येणं गरजेचं आहे. जे काय बेकायदेशीर गोष्टी असतील त्यांना सगळ्यांनी म्हणून अटकाव करणं गरजेचं आहे. गरीब करून खाणारे काय कोणाशी मतभेद काय नाही, काय नाही. कोणाचं काय घिसाडी काम करताना सगळे मित्रांनो, घिसाडी काम करणारे माता भगिनी यांच्या चेहऱ्यावर भीती बघा. हे काय अवघड आहे हे, काय मला सांगा तुळजाभवानीच्या दारात. कोणाला बोलत म्हणायची होय, नाही बोलत. देवा देवा. कोणासंगत भांडणं करत शांत एकदम. एकदम शांत. आणि ही असलं मरण यावं म्हणजे काय, मला सांगायचं दारात. काल पाणी डिपार्टमेंटचा तपास चालू आहे. चेष्टा मस्तकरी करून राहायची. देवा देवा. काल पाणी भरली म्हण. बर, किती वाजता आले इथे तुम्ही? यांनी आता गावाला गेलते का? नाही हा, इथं खाली बस स्टँड पाशी माल विकायला बसतात ते. ते तुम्हाला काय काय व्यक्ती आहेत? तवे तवे वगैरे. कुराडी आणि ते मग इकडे एकटे राहतात का? नाही असं चाललंय ना म्हणून झोपायला आई 3 राहते. आई आणि तिने राहते. आई तिकडं राहतात. बर बर. आईला माहिती नाही. माहित नाही अजून. खाणारे माणसांना. तुमची बहीण आहे, सख्खी बहीण तुमची? सख्खी बहीण आहे माझी, माझ्या पाठीवरली. पाठीवरची. आणि कधी कुणासोबत भांडण नाही, काय नाही. आई गरीब माणसं असून आमच्यासोबत असं होतं म्हणल्यावर काय उपयोग आहे. अवघड आहे. आणि
लाडक्या बहिणी म्हणते ती मित्रांनो, ह्यांचं दुःख मोठं आहे. असली वेळ कोणावर येऊ नये. तुळजापुरात म्हणजे विचित्र घटनेचं चक्र चालू आहे. तुळजापूरचं वातावरण शांत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या भावाच्या चेहऱ्यावरील दुःख बघा, हे मी शब्दामध्ये मांडू शकत नाही. सीसीटीव्ही बंद आहे वाटतं साहेब. हो, सीसीटीव्ही चालू का भाई? आधी बंद आहे का? सीसीटीव्ही पाहिजे बघा. तुळजापूरच्या जनतेला विनंती आहे, सीसीटीव्हीवर खर्च करा, सीसीटीव्ही लावा, नाहीतर काय खरं नाही बघा. ह्या मित्राचं हे आमच्या दुःख फार मोठं आहे. सर्वांनी एक होऊन जी काय असेल कीड लागलेली तुळजापूरला ही साफ होणं गरजेचं आहे. तुळजापूर आपलं तुळजाभवानीचं गाव, आदर्श गाव राहणं गरजेचं आहे. एवढी माझी कळकळीची विनंती. सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी फेल आहे, अपयश आहे, लक्षात घ्या. आपला जनजागृतीचा वगैरे नक्की उपयोग होत असेल, पण परिवर्तन जे आहे सकारात्मक ते होणं अशक्य आहे असं या ठिकाणी एकंदरीत दिसतं मला. त्यामुळे मी स्वतःचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ता करतो, अपयशी. हे बघून माझं ह्या ठिकाणी मित्रांनो डोकं चक्रावून जाते. दररोज शेकडो अशी घटना घडतात छोट्या मोठ्या, पण अशा घटना घडल्यानंतर मन हेलावून जाते. असो, धन्यवाद. तपास चालू आहे, बघू काय होत आहे. काल झालं काय? काही जण आलती सकाळी, हा आंघोळ करायला आलती, हा. तर त्याला उघडली म्हणून मुलगा दिसला मग त्याला. काल किती वाजता? काल किती वाजता? सकाळी. हा नाही हा? सकाळी 7 किती वाजता बघितलं? सकाळी 7 वाजता आले. आता हा, सकाळी मग काल काय म्हणाली ती? 7 वाजता आले सकाळी. हा, असं म्हणा की हा, सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता त्यांनी आई आहेत बघ आंघोळीसाठी आले तर तोपर्यंत त्यांचा मुर्दा दिसला त्यांना. आणि म्हणले अगं उठ की किती उशीर झोपली असं म्हणले, किती उशीर झोपली उठ म्हणून तोंडावर लाथ काढले, सगळं रक्त ते दिसालं. मग तसं घाबरले माझं जीव, तुम्ही आई आहेत कायचे? यांनी पण आईचं घाबरून गेले मी. 2 आहेत का? कसं पळत गेले तिकडं, बर. पळत गेले तिकडं. शेजाऱ्यांना त्यांना हाका मारायला गेले. मग ते कोण सुद्धा इकडे आले नाही. सहकार्य करणं गरजेचं. शेजार धर्म म्हणून हीच तुळजापुरात ही व्हायला लागले. कोण कोणाच्या मध्ये पडा, काय अंगलट येईल, आम्ही काय नसताना आम्ही ह्या ठिकाणी निस्वार्थपणे झटतोय. त्यामुळे ही जी भावना आहे सभ्य लोकांची, कोणाच्या मध्ये जायचं नाही, कोणाच्या अंगलट येईल, कशाचं अंगलट येते. हो भाई, अंगलट असतं काय? सहकार्य करणार तुम्ही आहेतच की सगळे. हा, एक गुन्हेगार जर 1-2 गुन्हेगार जर गावाला विटील धरायला लागले, हा खरं आहे. आता सुद्धा हे बोलवलं तर कोणी यायला तयार नाही. बरोबर आहे, कोण बोलायला तयार नाही, शेजारचे लोक आहेत त्यांच्यातून बोलायला तयार नाही, यायला तयार नाही. कोणी यायला तयार नाही. मी बघितलं की स्वतः. आता ते बाया म्हणल्या त्यांनी पाणी भरलं, पाणी भरलं आम्हाला माहित नाही म्हणायला. नाही, कसं घाबरलेले असतात म्हणा, हे असते. पण सहकार्य करणं गरजेचं आहे एकमेकाला. शेजार कशाला? हो. आणि हे तुमचंच नाही, तुळजापुरात माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करा. हे राजकारण बिजकारणची बाजूला कीड सोडून माणूस किंवा सहकार्य करा. आम्ही काय नसताना ह्या ठिकाणी इथं येतो मित्रांनो. भीषण घटना ही आईचं मित्रांनो काळीच बघा, दुःखदायक आहेत. तुळजापुरात भयानक घटना चालू आहे, सगळ्यांनी सावध राहू. ओटीदार सरची पोरगी आहे, लेकीचं लग्न केलं की त्यानं तबार का जनवार इसरायला सांगा. अवघड आहे. मुंग्यानं खाल्ले. हनुमान नगर मध्ये तुळजापूरच्या डाव्या साईड, हेलिपॅडच्या डाव्या साईडला इथं बघू शकता. साधारण 38-39 वर्षीय महिलेचा खून झालेला आहे. कस्तुरा पवार नाव ना.